मागण्या मान्य न झाल्यास कोणताही शेतीमाल रस्त्यावर व बाजारात जाऊ देणार नाही. रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटना. गेल्या 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मुहूर्तावर आम्ही कर्जमुक्ती अभियानाचा प्रचार सुरू केला आणि त्याचा शेवट पुण्याला 19 मार्च साहेबराव करपे, मालती करपे आणि त्यांची 2 मुलं 2 मुली अशा 6 जणांच्या आत्महत्येचा स्मरण दिन. 39 वर्ष आम्ही स्मरण दिवस साजरा करतोय. असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून ते साहेबराव करपे स्मृती दिनपर्यंत 1 महिना जनजागरण करून 19 तारखेला पुण्याला आम्ही प्रचंड मोठा मोर्चा काढला. कृषी आयुक्त आणि त्या ठिकाणी संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. शेतकऱ्यांचं कर्ज हे सरकारचं पाप आहे, तेव्हा जोपर्यंत सरकारचा पाप सरकारने धुतलं पाहिजे. पुन्हा शेतकऱ्यांवर कर्ज होऊ नये म्हणून सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी काढून टाकली पाहिजे. ऊसाच्या बाबतीत गेल्या वर्षाच्या गाळप झालेल्या ऊसाला 5,000 रुपये भाव दिला पाहिजे, तर 2 कारखान्यांमधील अंतराची अट काढून टाकली पाहिजे. अशा या 3 ते 4 मागण्या घेऊन आम्ही आंदोलन सुरू केलं आणि त्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 21 तारखेला सभागृहामध्ये घोषणा केली. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमुक्तीचे समिती स्थापन केली. आम्हाला वाटले की आता सरकारची पावलं कर्जमुक्तीच्या दिशेने पडतील. आम्हाला वाटले की सरकारची पावले आता कर्जमुक्तीच्या दिशेने पडतील, परंतु दुर्दैव असं आहे की हे सगळे लबाड राज्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासने दिली. आता अजितदादांनी सांगितलं की कर्ज भरायला पाहिजे, कर्जमाफी देण्यासाठी राज्याची परिस्थिती नाही. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की अजितदादा जे बोलले ते सरकारची भूमिका आहे, सरकारसुद्धा कर्जमाफी करणार नाही. या अशा लबाड लोकांना काय धडा शिकवायचा? संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे, पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून शेतीमालावर निर्यातबंदी उठवायला हवी. 14 एप्रिलपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे, त्या तारखेपर्यंत सरकारला आम्ही मुदत देतो आहोत. जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर 15 तारखेपासून कोणताही शेतीमाल रस्त्यावर येऊ देणार नाही, बाजारातही जाऊ देणार नसल्याचं शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी म्हटलेलं आहे. गेल्या 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मुहूर्तावर आम्ही कर्जमुक्ती अभियानाचा प्रचार सुरू केला आणि त्याचा शेवट पुण्याला 19 मार्च साहेबराव करपे, मालती करपे, त्यांचे 2 मुलं 2 मुली अशा 6 जणांच्या आत्महत्येचा स्मरण दिवस. 39 वर्ष आम्ही तो स्मरण दिवस साजरा करतोय. असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून ते साहेबराव करपेंच्या स्मृतिदिनापर्यंत 1 महिना जनजागरण करून 19 तारखेला पुण्याला आम्ही प्रचंड मोठा मोर्चा काढलेला होता कृषी आयुक्ताच्या कार्यालयावर. आणि त्या ठिकाणी संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. शेतकऱ्यांचं कर्ज हे सरकारचं पाप आहे, तेव्हा ते सरकारचं पाप सरकारनेच धुतलं पाहिजे. पुन्हा शेतकऱ्यांच्यावर कर्ज होऊ नये म्हणून सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी काढून टाकली पाहिजे. ऊसाच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षाच्या गाळप झालेल्या ऊसाला 5,000 रुपये भाव दिला पाहिजे, नसेल तर 2 कारखान्यामध्ये जे अंतराची अट आहे ती काढून टाकली पाहिजे. या 3-4 मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन सुरू केलं. याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्राचे अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी 21 तारखेला सभागृहामध्ये घोषणा केली. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमुक्तीची समिती स्थापन केली. आम्हाला वाटलं की आता सरकारचं पावलं कर्जमुक्तीच्या दिशेने पडतात, परंतु दुर्दैव असं आहे की हे सगळे लबाड राज्यकर्ते निवडणुकीपुरती यांनी आश्वासनं दिली, पण नंतर परवा अजितदादांनी सांगितलं की कर्ज भरायला पाहिजेत, कर्जमाफी देण्यासाठी राज्याची परिस्थिती नाही. आणि मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की अजितदादा जे बोललेले आहेत ते सरकारची भूमिका आहे आणि सरकारसुद्धा कर्जमाफी करणार नाही, कर्जमाफीच्या विरोधी आम्ही आहोत. तेव्हा अशा लबाड लोकांना काय धडा शिकवायचा याच्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही इथं घेतलेली आहे. तर या पत्रकार परिषदेमध्ये सरकारला आम्ही सांगू इच्छितो की गाव आता हलग्या घेऊन दौंड्या देऊन कर्जमुक्ती झालीच पाहिजे. कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे, या घोषणा गावोगाव आम्ही हलग्या वाजवून रोज सकाळ संध्याकाळ शेतकऱ्यांना जागृत करणार आहोत. साबळे जालन्यातले जे एक चांगले सरपंच आहेत
त्यांनी दाखवून दिलेलं आहे सगळ्या महाराष्ट्राला आणि त्यांचा आदर्श महाराष्ट्रातले सगळे तरुण शेतकरी घेतील आणि आपल्या आपल्या गावात या राज्यकर्त्यांना फिरू देणार नाहीत. कर्जमुक्ती घेतल्याशिवाय हे हलगे आता थांबणार नाहीत हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. उद्या आम्ही 2 तारखेला सांगली जिल्ह्यातल्या कलेक्टरना या बाबतीतलं निवेदन देणार आहोत आणि 2 तारखेला क्रांतिसिंह नाना पाटलांचा पुतळा विश्रामबागला आहे, तिथून या कामाला आमच्या सुरुवात होणार आहे. तिथून कलेक्टर ऑफिसला जाऊन आम्ही निवेदन देणार आहे. तेव्हा या निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं. 2 तारखेला सकाळी 11 वाजता विश्रामबाग येथे जो क्रांतिसिंह नाना पाटलांचा पुतळा आहे तिथून आपल्याला कलेक्टर ऑफिसकडे जायचं आहे. सगळ्यांनी वेळेवर 11 वाजता उपस्थित राहावं ही माझी तुम्हाला विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.